Professor Ravindra Sarunke, Educational Counselor. UP 2025 Allotment Letter Nodal Upgrade Admission Process. Important instructions for college allotment and reporting. उत्तर प्रदेश नीट UG काउन्सिलिंग. तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंट्स नमूद केलेली आहेत. कृपया ती सर्व सोबत घ्या. पासपोर्ट साईज फोटोज किमान 16 किंवा अधिक प्रती बरोबर ठेवा. कॉलेज, हॉस्टेल, रजिस्टर व इतर ठिकाणी त्यांची गरज लागते. नोडल सेंटर. तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या नवीन नोडल सेंटरवर हजर राहावे लागेल. प्रक्रिया तिथेच पूर्ण होईल. प्रक्रिया 1 ते 2 दिवस लागू शकते, म्हणून फूड सोबत ठेवा व प्लॅनिंग करून जा. डिमांड ड्राफ्ट DD इन फेवर ऑफ डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ॲट लखनौ. संपूर्ण ट्युशन फीसचा DD काढा. हॉस्टेल अदर चार्जेस नाही. DD काढताना अलॉटमेंट लेटर सोबत बँकेत घेऊन जावा. स्पेलिंग्स नीट तपासा. एक्झाम्पल रामा कानपूर ट्युशन फी इक्वल्स 15,90,895 rupees. Demand draft in favor of Director General Medical Education and Training UP payable at Lucknow. फी आणि डिमांड ड्राफ्ट DDशी संबंधित माहिती. 1. पहिल्यांदा जागा मिळाल्यावर तुम्हाला संपूर्ण फीचा डिमांड ड्राफ्ट DD DGME वैद्यकीय शिक्षण महासंचालनालय उत्तर प्रदेश यांच्या नावाने करावा लागेल. तुम्हाला हा DD नोडल सेंटरवर सादर करावा लागेल. त्यानंतर कॉलेज कन्फर्मेशन लेटर मिळेल. दुसरा, पुढील फेरीत कॉलेज अपग्रेड झाल्यास जर नवीन कॉलेजचे शुल्क जुन्यापेक्षा जास्त असेल तर फक्त फरक रकमेचा नवीन DD बनवून त्याच नोडल सेंटरवर सादर करावा लागेल. जर नवीन कॉलेजचे शुल्क जुन्यापेक्षा कमी असेल तर दोन्हीमधील फरक अमाऊंट पुढील वर्षीच्या फीजमध्ये समायोजित केला जाईल. परतावा तात्काळ मिळणार नाही. 3. कमी शुल्क असलेले महाविद्यालय मिळाले तरी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी नोडल सेंटरला जाणे अनिवार्य आहे. तुम्हाला तेथून नवीन अलॉटमेंट रिसिव्हिंग लेटर घेऊन संबंधित महाविद्यालयामध्ये पुढील प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी जावे लागेल. अंतिम अहवाल आणि शुल्क जमा. वसतिगृह, मेस आणि इतर शुल्क थेट कॉलेजमध्ये जमा करावे लागेल. नोडल सेंटरमधून वाटप पत्र घेतल्यावर आणि कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग केल्यावरच अंतिम प्रवेश दिला जाईल. निष्कर्ष. प्रत्येक फेरीमध्ये फी जास्त किंवा कमी असेल किंवा अपग्रेड झालेले असेल तेव्हा तुम्हाला प्रथम नोडल सेंटरला जावे लागेल. नोडल सेंटरमधून नवीन वाटप पत्र घेतल्यानंतरच विद्यार्थी कॉलेजमध्ये रिपोर्ट करू शकतात. शुल्कातील फरक DGME दिलेल्या नियमांनुसार आहे. जर तो जास्त असेल तर DD द्यावा लागेल आणि जर तो कमी असेल तर पुढील वर्षी समायोजन केले जाईल. हेल्थ चेकअप. मेडिकल टेस्ट नोडल सेंटरवर होईल. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस 2 फोटोकॉपीज सेल्फ अटेस्टेड बरोबर ठेवा. हेल्थ चेकअप स्लिप मिळाल्यानंतरच कॉलेज रिपोर्टिंग होईल. हॉस्टेल अँड अदर फॉर्मॅलिटीज. हॉस्टेल अलॉटमेंट नोडल सेंटर नंतर कॉलेजमध्ये होईल. गॅप सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अँटी रॅगिंग 50 रुपये, अफिडाविट 500 रुपये. यासाठी काही कॅश बरोबर ठेवा. फायनल स्टेप. जर कॉलेज आवडले कन्फर्म करा. नो फर्दर राऊंड्स. जर अपग्रेड हवे असेल नेक्स्ट राऊंड चॉईस फिलिंग करा. ज्यांना कॉलेज मिळाले नाही पुढील राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करावी. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स ॲट रिपोर्टिंग. अलॉटमेंट लेटर, नीट UG ॲडमिट कार्ड अँड स्कोर कार्ड, हायस्कूल अँड इंटरमिडिएट मार्कशीट्स प्लस सर्टिफिकेट्स. डॉमिसाइल सर्टिफिकेट अपडेटेड करंट इयर. ID प्रूफ, Aadhaar/DL/PAN/passport. All originals plus 2 self-attested copies. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर. प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com.
Subscribe to our channel for regular updates and information.